आपण काय करतो माहिती आहे का, व्हिडिओ पाहतो आणि सोडून देतो. तर असं न करता व्हिडिओ पाहायचा आणि तसंच आपण पण बनवून दाखवायचं. तर असंच काहीसं मी केलेलं आहे. एक व्हिडिओ पाहिला रबर बँडचा, तर तो मी तुम्हाला दाखवते. याची रुंदी ना मी 3.5 इंच घेतली आणि लांबी 25 ते 26 इंच घेतली. आणि हे बघा, वरतून 1.5 इंच मी सोडून दिलं आणि खाली 1.5 इंच सोडून दिलं आणि अशा प्रकारे पट्टीला टीप टाकून घेतली आणि पट्टी पलटी करून घेतली. जास्त लांब असल्यामुळे पट्टी पलटी करायला अवघड जात नाही. तर यानंतर हे बघा, दोन्ही जॉईंट जे आपण 1.5 इंचाचे सोडले होते ना, तर त्याची सव्वाशी बाजू आत टाकायची आणि उलटी बाजू वरनं घ्यायची आणि एकावरती एक पदर टाकून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन सोडायची. आणि हे बघा, अशा प्रकारे टीप टाकून घ्यायची. यानंतर हा जो गॅप राहिलेला आहे, तर एक रबर घ्यायचं किंवा इलॅस्टिक घ्यायचं आणि यामध्ये टाकून घ्यायचं. आणि हे बघा, मी रबरला गाठ टाकून घेतलेली आहे आणि स्टिच पण करून घेतलं मशीनवरती. आणि जो जॉईंट राहिला होता, तर तिथे मी टीप टाकून घेतली आणि दोन्ही साईडच्या प्लेट घेतल्या आणि त्यावरती ठेवल्या, जेणेकरून टीप दिसणार नाही. आणि अशा प्रकारे खूप सुंदर असा मी रबर बँड बनवलेला आहे. तर असेच अजून मी 2 रबर बँड बनवलेले आहेत. तर त्याचा व्हिडिओ मी फुल व्हिडिओ टाकलेला आहे डिटेलमध्ये, तर तो मी खाली लिंक देते, त्यावरती जाऊन नक्की बघा.